नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबडे परत एकदा तुमच्या समोर आले एक नवीन अपॉर्च्युनिटी घेऊन आपल्याच यूट्यूब चॅनलवर साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू। बघा आजचा जो एक मोस्ट अवेटेड जो पॅटर्न आहे, मोस्ट अवेटेड जी एक रिक्रुटमेंट असते प्रत्येक बँकिंग एस्पिरंटची ती असते IBPS PO। आता यावर्षीचं नोटिफिकेशन मागच्या काही दिवसापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर पूर्वीचा जो एक शेड्यूल होता किंवा एक टाइम टेबल आपण ज्याला म्हणतो IBPSचा तो थोडासा चेंज झाला होता। युजुअली दरवर्षी असं होतं की जे IBPSचा जो श्री गणेशाय आहे किंवा IBPSच्या परीक्षांची जी सुरुवात आहे ती IBPS RRB पासून सुरुवात होते, पण यावर्षी त्यांनी पॅटर्न थोडासा चेंज केलेला आहे। तो पॅटर्न चेंज केल्यानंतर ह्या वर्षीची सर्वात पहिली जी रिक्रुटमेंट आपल्या समोर आली, आपल्या भेटीला आलेली आहे ती रिक्रुटमेंट आहे IBPS PO ची। आता IBPS PO चा मागच्या वर्षीचा जर आपण इतिहास बघितला, मागच्या वर्षीच्या वॅकन्सीज ज्या होत्या त्या मागच्या वर्षीच्या वॅकन्सीज पण जवळपास एक 5 ते 6 हजार वॅकन्सीजची अलॉटमेंट जी आहे ती IBPS ने त्या ठिकाणी जी आहे ती नोटिफिकेशन मध्ये दिली होती। त्याच्यानंतर काही अलॉटमेंट पर्यंत काही नंबर ऑफ वॅकन्सीज ज्या आहेत त्या इन्क्रीज झाल्या होत्या। यावर्षीचा पण पॅटर्न त्यांनी थोडासा काहीसा त्याच पद्धतीने फॉलो केलेला आहे। तुम्ही बघू शकता स्क्रीनवर यावर्षी ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज आपल्या ज्या आहेत या ठिकाणी तर त्या आहेत 5208। आता याला मी प्लस याच्यासाठी लिहिलेलं आहे कारण यावर्षीच्या वॅकन्सीज आता याच्यामध्ये जसं ज्या पद्धतीने आपण पुढे बघणार आहोत काही केसेसमध्ये आपल्याला बघायला मिळेल की काही बँकांनी त्यांच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीज ऑलरेडी त्यांनी अनाउन्स केलेल्या आहेत। काही बँकांच्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या NR आहे, मतलब नॉन रिपोर्टेड आहे, त्यांनी अजून IBPS कडे त्यांच्या नंबर ऑफ वॅकन्सीजला रिपोर्ट केलेलं नाहीये। मतलब याचा अर्थ असा होतो की जनरली आपल्या पुढच्या काही दिवसांमध्ये मतलब आता प्री होणार, मेन्स होणार, देन त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होणार, तर फायनल अलॉटमेंट पर्यंत जो पुढचा एक 2 ते 3 ते 4 महिन्याचा वेळ जो आपल्याला लागणार आहे, कदाचित 5-6 महिन्याचा वेळ जो आपल्याला लागणार आहे, त्या वेळेमध्ये किंवा तेवढ्या काळामध्ये अजून त्या बाकीच्या राहिलेल्या बँकांनी जर त्यांच्या वॅकन्सीज जर समजा IBPS ला रिपोर्ट केल्या तर त्या वॅकन्सीज ज्या आहेत तर त्या इन्क्रीज या ठिकाणी होतात आणि हे दरवर्षी होतं। दिस इज नॉट गोइंग टू बी डन फॉर द फर्स्ट टाइम, हे दरवर्षी होत जातं आणि हाच पॅटर्न जो आहे तो युजुअली फॉलो केला जातो। तर आपण आता हळूहळू बघणार आहोत की आजच्या लेक्चरमध्ये आता वॅकन्सीचा आकडा तुम्हाला दिसतोय, पण याच्यासाठी एज लिमिट काय असू शकते, त्याच्यासाठी सिलेक्शन प्रोसेस काय असेल, त्याच्यासाठी एक्झामचा पॅटर्न काय असतो, प्रीचा एक्झामचा पॅटर्न काय असेल, मेन्सचा एक्झामचा पॅटर्न काय असेल, इंटरव्ह्यू द्यावा लागेल का, मग इंटरव्ह्यू जर द्यायचा असेल तर इंटरव्ह्यू किती मार्कासाठी असेल, एक्सेट्रा 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 एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये या ठिकाणी करणार आहोत। तर विदाउट वेस्टिंग अवर टाइम आपण एक 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 जे स्लाइड आहे ते पुढे घेऊन जाऊयात आणि आपल्याला बघूयात की आपल्याला आजचा जो व्हिडिओ आहे तो किती उपयुक्त असू शकतो किंवा किती माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळेल। बघा ज्या पार्टिसिपेटिंग ऑर्गनायझेशन आहे, ज्या पार्टिसिपेटिंग बँक्स ज्या आहेत त्या IBPS मध्ये, तसं आपल्याला सगळ्यांना माहित आहे जे ऑल बँकिंग ॲस्पिरंट्स आर हिअर, जे आता हा व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना एवढं मात्र माहिती आहे की सर आता सध्या आपल्याकडे टोटल 12 नॅशनलाइज बँक्स आहेत इन्क्लुडिंग SBI। त्याच्यामध्ये SBI असते, पण ॲज वी ऑल नो की SBI ची जी रिक्रुटमेंट आहे ती स्पेशल घेतली जाते, त्याच्यामुळे एक्सक्लुडिंग SBI आपल्याकडे उरलेल्या ज्या 11 नॅशनलाइज बँक्स आहेत त्यांची कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती या IBPS PO अंतर्गत या ठिकाणी घेतली जाते। त्याच्यामधल्या ज्या बँक्स आहेत, बँक ऑफ बरोदा आहे, त्याच्यामध्ये बँक ऑफ बरोदा असेल, त्याच्यानंतर आपल्याकडे इथं कॅनरा बँक आहे, त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक आहे, इको बँक आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे, त्याच्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर इंडियन बँक आहे, त्याच्यानंतर पंजाब अँड सिंध बँक आहे। तर ह्या ज्या 11 नॅशनलाइज बँक्स आहेत, ह्या 11 नॅशनलाइज बँकांची हे पार्टिसिपेटिंग कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती या ठिकाणी घेतली जाणार आहे। ओके फाईन, तर थोडंसं आपण आता पुढे जाऊयात। पुढे जर गेलो आपण तर वॅकन्सीजचा जो डिटेल आहे, एक मोठा आकडा जो आहे वॅकन्सीजचा तो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितला की एक जवळपास 5208 वॅकन्सीज प्लस आपल्या या ठिकाणी आहेत। त्यामध्ये जर आपण एक थोडक्यात जर बघितलं त्याच्यामध्ये बँक ऑफ बरोदा ने यावर्षीच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये जवळपास टोटल वॅकन्सीज ज्या आहेत त्या 1000 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। ह्या 1000 वॅकन्सीज मध्ये जवळपास SC साठी आपल्याकडे 150 आहे, ST साठी 75 आहे, OBC साठी 270 आहे, EWS साठी 100 आहे, अनरिझर्व्ह साठी 405, त्याच्यानंतर हँडिकॅप जे कॅन्डिडेट आहे PWD त्यांच्यासाठी पण 10 10 10 10 या 3 ते 4 कॅटेगरीज मध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। HI OC VI आणि ID या प्रत्येक कॅटेगरीमध्ये जवळपास 10 10 10 10 वॅकन्सीज म्हणजे 40 वॅकन्सीज त्यांनी हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ठेवलेला आहे। याची एक पूर्ण डिटेल आता बघा प्रत्येक आता ह्या व्हिडिओमध्ये आपण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, ज्या मेन गोष्टी आहेत त्या मला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। त्याच्यामुळे ही जी एक स्लाइड जी तुमच्या समोर दिसते की कुठल्या बँकेमध्ये किती वॅकन्सीज आहे, प्रत्येक कॅटेगरी वाईज किती वॅकन्सीज आहे किंवा हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी किती वॅकन्सीज आहेत, याची एक पूर्ण डिटेल जी आहे जे ऑफिशियल नोटिफिकेशन ॲज वी हॅव सीन की आपल्या टेलिग्राम चॅनलला पण आपण टाकले, व्हॉट्सअपला
आपल्याच्या ग्रुप्समध्ये पण आपण शेअर केलंय. सो मोस्ट ऑफ द स्टुडंट बाकीचे जे पूर्ण डिटेल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. त्याच्यानंतर बऱ्याचदा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा एक डाऊट असतो की सर आम्ही अप्लाय करताना आता आपल्याला युजली जेव्हा आपण अप्लाय करणार आहोत IBPS POचं जे ॲप्लिकेशन ऑनलाईन आपण भरणार आहोत तेव्हा आपल्याला बँकांचे प्रेफरन्सेस पण या ठिकाणी द्यायचे आहेत. सो मी बँकांचे प्रेफरन्सेस जे आहे आता वॅकन्सीज बघून बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं असं असतं की सर बँकांचे प्रेफरन्सेस आम्ही कसे दिले पाहिजे. तर याच्यामध्ये थोडीशी चर्चा जी आहे आय थिंक मी थोडीशी सेपरेटली या ठिकाणी करेल. पण आता इथं सांगताना आपल्याला एवढं सांगता येईल फक्त की आपल्याला जर समजा रिक्रुटमेंटमध्ये आपण वॅकन्सीजमध्ये किंवा आपण बँकांचे प्रेफरन्सेस देताना बेसिकली 3 कॅटेगरीज फॉलो केल्या जातात. पहिली कॅटेगरी असते ज्याच्यामध्ये ब्रँड वाईज म्हणजे जे मार्केट कॅपिटलायझेशन सध्या कुठल्या बँकेचं कशा पद्धतीने सध्या आहे त्याच्यानुसार काही लोक बँकांचे प्रेफरन्सेस देतात. काही लोकांचे प्रेफरन्स देण्याचा मागचा जो उद्देश असतो तो असतो की जर माझं सिलेक्शन जर होत असेल तर सिलेक्शन झाल्याच्या नंतर मला नियर बाय द होम टाउन किंवा माझ्या जवळपास जेवढ्या जवळ मला पोस्टिंग्स मिळतील तेवढ्या चांगल्या अशा पॉईंट ऑफ व्ह्यू काही लोक जे आहेत तर त्या ठिकाणी अप्लाय म्हणजे प्रेफरन्सेस देतात. आणि काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं असं की सर ज्या रिक्रुटमेंट आहे नंबर ऑफ वॅकन्सीज जे आहे त्या नंबर ऑफ वॅकन्सीज जिथं जास्त त्या बँकांमध्ये आपण या ठिकाणी प्रिपरेशन म्हणजे त्या बँकांचा प्रेफरन्स आपल्याला या ठिकाणी पहिले द्यायचा आहे. सो बेसिकली हा अप्रोच जो आहे हा थोडासा वेगळा या ठिकाणी केला जातो. आता बघा सध्या माझ्याकडे ज्या 11 बँका आहेत 11 बँकांपैकी जर आपण बघितलं तर सध्या इंडियन बँक जी आहे इंडियन बँकेने सध्या आपल्याला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी वॅकन्सीज ज्या आहेत त्या दिलेल्या नाही आहेत. रिपोर्ट त्यांनी केलेला नाही आहेत. त्यांच्या सध्या येणार आहे. त्याच्यानंतर इको बँक आहे इको बँकेने पण अजून त्यांच्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या अनाऊन्स केलेल्या नाही किंवा IBPS पर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचवलेली नाही आहे. आणि युनियन बँक ऑफ इंडिया या 3 बँकांनी सध्या युजली त्यांच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या नॉन रिपोर्टेड आहे. त्याच्यामुळे त्या वॅकन्सीज इन अवर अपकमिंग डेज त्या वॅकन्सीज ज्या आहेत त्या जर जेव्हा रिपोर्ट झाल्या तर 2 ते 3 2-1 हजाराच्या वॅकन्सीज अजूनही या ठिकाणी इन्क्रीज होण्याचा एक चान्स आहे. तर तो जर आपला आणखी इन्क्रीज झाला तर आता 5200 मध्ये जर अजून 1000-2000 जरी ऍड झाला तर 6-7 हजाराचा जो इंटेक जो आहे बेसिकली आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल IBPS PO साठीचा हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो याच्यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत यांचं थोडंसं स्पष्टीकरण किंवा कुठल्या ठिकाणी आपण कुठल्या बाजूला आपण अप्लाय केलं पाहिजे कुठल्या बँकांचा प्रेफरन्स पहिले दिला पाहिजे तर मला असं वाटतं त्याच्याबद्दलचं थोडंसं अप्रोच आपण या ठिकाणी या 3 कॅटेगरी वाईज आपल्याला करायचं आहे. एक तर ब्रँड वाईज आपण जाऊ शकतो. दुसरा नंबर ऑफ वॅकन्सीज वाईज आपण जाऊ शकतो. जिथं वॅकन्सीज जास्त आहे तिथं मी त्याला पहिले प्रेफरन्स देणार रादर दॅन मग शेवटचा जो पर्याय आहे तो शेवटचा पर्याय आपल्याजवळ हाच उरतो की आता मला जर समजा माझ्या घराच्या किंवा माझं जे नेटिव्ह प्लेस आहे आता मी महाराष्ट्रातून बिलॉंग करतोय मग महाराष्ट्रामध्ये कुठल्या ब्रांचेस जास्त आहे बँक ऑफ इंडिया असेल त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र असेल सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल अशा पद्धतीचा जर विचार करून आपण जर समजा ऍप्लिकेशन देताना जर प्रेफरन्सेस दिले तर त्याचा उपयोग आपल्याला त्या पद्धतीने या ठिकाणी करून घेता येऊ शकतो. सो टोटल वॅकन्सीज ज्या आहेत SC कॅटेगरीच्या त्या 782 आहेत. त्याच्यानंतर 365 वॅकन्सीज या ST कॅटेगरीच्या आहे. OBC कॅटेगरीच्या 1337 आहे. त्याच्यानंतर EWHच्या 520 आहे. त्याच्यानंतर अनरिझर्व कॅटेगरीच्या 2204 आहे. अशा टोटल वॅकन्सीज ज्या आहेत त्या 5208 आहे एक्सक्लुडिंग हँडिकॅप वॅकन्सीज. लक्षात ठेवा हँडिकॅपच्या ज्या 64, 52, 54 आणि 61 या वॅकन्सीज जर आपण जवळपास काउंट केल्या तर 6 आणि 5 11 4 11 5 16 16 आणि 6 22 म्हणजे जवळपास 220 ते 225 वॅकन्सीज ज्या आहेत त्या अजून जर इन्क्लूड केल्या आपण ह्या कॅटमध्ये तर जवळपास 5,500चा नंबर आपल्याजवळ हा ऑलरेडी आलेला आहे. एवढ्या नंबर ऑफ वॅकन्सीज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. चला थोडंसं पुढे जाऊयात. इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत इम्पॉर्टंट डेज म्हणजे आता नेमकी आपल्याला ऍप्लिकेशन जे आहे आता इम्पॉर्टंट डेट्सच्या बाबतीमध्ये बेसिकली 3 डेट्स या खूप महत्त्वाच्या असतात. पहिली डेट ही महत्त्वाची असते की सर मी कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करू शकतो. इन दॅट बिटवीन रिस्पेक्टेड टाइम आपल्याला आपलं ऍप्लिकेशन जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. दुसरी असते की माझी प्रीची एक्झाम कधी होणार आणि तिसरी आणि महत्त्वाची जी डेट असते ती असते सर की मेन्सचा पेपर कधी होणार. बेसिकली या 3 डेट्स बद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत. तिथं क्लिअरली सांगलंय की ऑनलाईन रजिस्ट्रेशन इन्क्लुडिंग द एडिट मॉडिफिकेशन एक्सेट्रा आणि किंवा आपल्याला जे पेमेंट करायचे ऑनलाईन याच्या बाबतीत जर आपण थोडासा विचार या ठिकाणी केला तर आपल्याला बघायला मिळेल की सर 1 जुलै पासून तर ते 21 जुलै पर्यंत तुम्ही या ठिकाणी जे आहे अप्लाय करू शकतात. या दिवसामध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे. मी परत एकदा रिपीट करतो 1 जुलै ते 21 जुलै या दरम्यान आपल्याला ऍप्लिकेशन आपलं कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो जर याच्यात या ठिकाणी बघितला आपण तर तो आहे सर ऑनलाईन एक्झाम जी होणार आहे आपली प्री त्यांनी एक्झॅक्ट डेट या ठिकाणी दिलेली नाही आहे. मला वाटतं IBPSच्या कॅलेंडरमध्ये जर आपण बघितलं तर IBPSच्या कॅलेंडरमध्ये ह्या डेट एक्झॅक्टली फिक्स दिलेल्या आहेत. पण
पण इथं त्यांनी फक्त ऑगस्ट 2025 सांगितलंय, म्हणजे ऑगस्टच्या ह्या महिन्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये आपल्या डेट्स ज्या आहेत त्या फिक्स आहेत. तुम्ही आपलं जे त्याच्या आपल्या वेबसाईटला पण आपण टाकलंय आणि त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला पण त्यांनी टाकलेलं आहे की आपल्या डेट्स ज्या आहेत त्या कधी असणार आहेत प्रीच्या. त्याच्यानंतर मेन्सचा पेपर जो आपला या ठिकाणी होणार आहे, तर सर मेन्सचा पेपर आपला होणार आहे ऑक्टोबर 2025 मध्ये. लक्षात ठेवा. आता आपण यावर्षी आतापर्यंत आपण जे मागच्या 14 वर्षाचा 15 वर्षाचा इतिहास जर बघितला तर IBPSचा रिझल्ट जो आहे तो 1 एप्रिलला लागायचा दरवर्षी. यावर्षी त्यांनी इथं क्लिअरली दिलंय की प्रोव्हिजनल अलॉटमेंट जे आहे, प्रोव्हिजनल अलॉटमेंट त्यांनी या सगळ्या ठिकाणी सांगितलंय की सर जानेवारी ते फेब्रुवारी 2026. म्हणजे आता मला असं वाटतं की 1 एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला वाट बघायची गरज नाहीये IBPS POच्या IBPS POच्या फायनल रिझल्टसाठी. तर त्यांनी ती अलॉटमेंट जी दिली आहे तर ही प्रोव्हिजनल अलॉटमेंट आपल्याला जानेवारी ते फेब्रुवारीमध्येच बघायला मिळेल. म्हणजे याचा अर्थ रिझल्टची डेट आता यावर्षी त्यांनी थोडंसं काय केलंय, यावर्षी थोडंसं कॅलेंडरमध्ये चेंजेस झाले, त्याच्यामुळे रिझल्टची डेट एक्झॅक्टली इथं न देता त्यांनी फक्त सांगितलं की जानेवारी फेब्रुवारीमध्ये अलॉटमेंट या ठिकाणी होणार आहे. तर आपल्याला नक्कीच यावर्षी कळेल की नेमकी आपली आता डेट जी आहे, जशी मागच्या वर्षीपर्यंत आपण बघितलंय की RRBची जी डेट होती रिझल्टची ती 1 जानेवारी होती. सो प्रोबेबली मला असं वाटतं की यावर्षीची रिझल्टची जी डेट आहे ती 1 जानेवारी असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला नोटिफिकेशन आपलं जे दिलेलं आहे आपल्याला ऍप्लिकेशन कंप्लीट करायचं आहे. सर पुढे आलोय एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये काही वेगळं सांगायचं नाहीये. जे ऑलरेडी बँकिंग ॲस्पिरंट आहे त्यांना ऑलरेडी एज्युकेशनल क्वालिफिकेशन बद्दलचा पूर्ण आयडिया आहे. आणि जे विद्यार्थी कदाचित नवीन असतील, नवीन पार्टिसिपेटिव्ह आहेत, आता सुरुवात त्यांनी सध्या केलेली आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी जर सांगायचं झालं तर IBPS POचा एज्युकेशनल क्रायटेरिया आहे की कुठलाही ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तो फक्त पास असला पाहिजे ग्रॅज्युएशनला, त्याला फर्स्ट क्लास पर्सेंटेज असले पाहिजे किंवा ओपन कॅटेगरीला वेगळे पर्सेंटेज आणि SC ST कॅटेगरीसाठी वेगळे पर्सेंटेज, असा कुठलाही क्रायटेरिया या ठिकाणी नाहीये. त्यांनी सांगितले अ डिग्री ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. या पद्धतीने आता साहजिक आहे आपलं इवन दो मी तुम्हाला सांगितलं ना ओपन युनिव्हर्सिटी, आम्ही युजली बऱ्याचदा बोलताना सांगतो की तुमचं ओपन युनिव्हर्सिटीमधून जरी सिलेक्शन झालं असेल तरीही तुम्ही या ठिकाणी या परीक्षेला इक्वली ॲप्लिकेबल एलिजिबल आहात, तर तुम्ही या परीक्षेला त्या पद्धतीने अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे ॲज ऑन आता एवढं लक्षात ठेवा की तुमची डिग्री जी आहे तर ती 21 जुलै 2025 पर्यंत आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट फायनली यांना अपेक्षित आहे. जर त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट लागत असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही. आणि तसंही आपल्याला 21 तारीख त्यांनी लास्ट दिली. 21 तारखेला जर एकदा ॲप्लिकेशन साईट जर एकदा बंद झाली तर तुमचा रिझल्ट जरी लागला तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार नाही. म्हणून आपली जी ॲज ऑन 21 जुलै 2025 पर्यंत आपला डिग्रीचा रिझल्ट जो आहे तो फायनली या ठिकाणी असला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल. सर एज लिमिट, आता एज लिमिटच्या बाबतीमध्ये आम्ही याच्या अगोदरही खूप सारे व्हिडिओज या ठिकाणी टाकलेले आहेत. एज लिमिटमध्ये खूप काही वेगळं व्हेरिएशन नसतं, पण तरी मी जाता जाता फक्त एवढं सांगतो की आपलं पण एज लिमिट पण जे आहे ना ते ॲज ऑन 1 जुलै 2025 दिले त्यांनी. म्हणजे 1 जुलै 2025 पर्यंत तुम्ही मिनिमम तुमचं जे एज आहे ते एक तर 20 वर्ष असलं पाहिजे आणि मॅक्झिमम जे आहे ते 30 वर्ष असलं पाहिजे. हे कोणासाठी, हे अनरिझर्व आणि EWS जे कॅन्डिडेट आहे त्या लोकांसाठी हा एज क्रायटेरिया आहे 20 to 30. तुम्ही जर OBC कॅटेगरी बिलॉंग करत असाल तर तुमचं मिनिमम एज जे आहे ते पाहिजे आपल्याला 20 आणि मॅक्झिमम एज जे आहे आपल्याला ते इथं पाहिजे 33 वर्ष. ॲज यू ऑल नो 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि SC ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 20 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यामुळे एज लिमिटमध्ये वेगळं काही खूप काही व्हेरिएशन नसेल. खाली जर बघितलं आपण तर कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बोर्न नॉट अर्लियर दॅन, म्हणजे तुमचा जन्म 1995च्या अगोदरचा नसला पाहिजे आणि 2005च्या नंतरचा नसला पाहिजे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 2 जुलै 1995 ते 1 जुलै 2005 यांच्यामध्ये आपला जर डेट ऑफ बर्थ असेल तो प्रत्येक कॅन्डिडेट या परीक्षेसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. एज लिमिट इज व्हेरी क्लिअर, त्याच्यामध्ये जास्त डिस्टन्स आपल्याला काही नाहीये. येस सर, सॅलरी स्ट्रक्चर मी युजली आपल्याला प्रत्येकाचा जो अल्टिमेट मोटिवेशन जे असतं ते असतं सर सॅलरी स्ट्रक्चर. आता जसं का त्याच्यामध्ये काय असतं माहिती, याच्यामध्ये फक्त बेसिक पे आपल्याला त्यांनी दिलेला आहे की एक बेसिक पे IBPS POचा किती असतो. तर एक बेसिक पे जो आहे ऑफिसरचा तो या ठिकाणी जर बघितला आपण तर जवळपास 48,480 हे आपला बेसिक पे आहे, जो सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपले 2 हजाराचे 7 इन्क्रीमेंट, त्याच्यानंतर 2340चे 2 इन्क्रीमेंट, त्याच्यानंतर 2680चे 7 इन्क्रीमेंट आणि एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. हा पॅटर्न जो आहे हा अकॉर्डिंग टू द वेज रिव्हिजन जो आहे हा बदलत असतो. बट राईट हिअर आता सध्याचे जे वेज रिव्हिजन किंवा जे सॅलरी स्ट्रक्चर जे IBPS POच आहे त्या पद्धतीने आपला इथं जर बघितलं 48,480 एवढा पगार. आता एक ऑल ओव्हर इथं जर आपण बघितलं खाली त्यांनी दिलं द ऑफिशियल विल बी एलिजिबल अलाउन्सेस अँड द प्री रिक्विजाइट्स ॲज पर द रूल द पार्टिसिपेटिंग बँक इन फोर्स फ्रॉम द टाइम टू टाइम. आता बेसिकली त्यांनी हे सांगितलं की हा जो पॅटर्न जो आहे सॅलरीचा हा थोडाफार व्हेरी असू शकतो. मतलब सिटी वाईज तुम्हाला अलाउन्सेस जे आहे ते वेगवेगळे या ठिकाणी असू शकतात. पेट्रोल अलाउन्सेस असतील त्याच्यानंतर तुम्हाला कारसाठी पेट्रोल
पेट्रोल अलाउन्सेस असेल, त्याच्यानंतर मोबाईलसाठी अलाउन्सेस असतील, म्हणजे वेगवेगळे. आता प्रत्येक बँकेचे ते थोडेसे जे रूल्स आहेत ते वेगवेगळे असतात रिगार्डिंग द एनी अदर व्हॉट वी कॅन से दॅट अलाउन्सेस. तर याचा एक ओव्हरऑल विचार जर असा केला, आम्ही आमच्या मागच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं, तर एक जवळपास लाखाच्या घरामध्ये आपली सॅलरी जी आहे ती या ठिकाणी आरामात जाते. जर बाकीचे अलाउन्सेस जर चेक केले पूर्ण, तर HRA असेल, DRA असेल, त्याच्यानंतर पेट्रोल अलाउन्सेस एक्सेट्रा असेल, ती सॅलरी 1 लाखाच्या वरती पण आपली या ठिकाणी ग्रॉस सॅलरी जाते. त्याच्यामुळे सॅलरीच्या बाबतीत तुम्हाला चिंता करायची नाहीये, सॅलरी खूप असणार आहे. सर जर मी अप्लाय करत असेल, अप्लाय करण्यासाठी मला याच्यावर हा पॉईंट काही जास्त क्लिअर करण्यासारखा किंवा डिस्कस करण्यासारखा नाहीये. तुम्ही जर समजा जनरल, OBC आणि EWS असाल तर 850 रुपये तुम्हाला फी या ठिकाणी भरायची आहे, आणि SC ST PWD असेल तर 175 रुपये फी तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. तर आपल्याला हे जे पेमेंट आहे, हे पेमेंट पण आपल्याला 1 जुलै ते 21 जुलै या दरम्यान जे आहे हे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल जास्त बोलायची काही गरज नाही. फीस जे आहे त्या नेहमी फिक्स असतात. सर एक्झाम सेंटर, आता ॲज वी ऑल नो की आता नाशिकला असाल तुम्ही, छत्रपती संभाजीनगर असाल, किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात जर तुम्ही असाल, तर जेवढं शक्य होईल गव्हर्नमेंटने तेवढे जवळच्या जवळ सेंटर देण्याचा प्रयत्न जो आहे तो या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे. त्याच्यामुळे इथं सेंटरच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर अकोला, अमरावती, अहिल्यानगर एक्सेट्रा एक्सेट्रा. याच्यानंतर आपण जर इथं बघितलं, आता नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक स्वतः सेंटर तुम्हाला प्रीसाठी आहे. त्याच्यानंतर ही जी एक लिस्ट आहे, ही लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता. ह्या लिस्टमध्ये आपल्याला प्रत्येक नियर बाय आपले जे काही पर्टिक्युलरली आपण ज्या जिल्ह्यात असाल, ज्या प्लेसवर तुम्ही असाल, तिथलच्या प्रत्येक नियर बाय सर्वात जवळचं जे तुम्हाला सेंटर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल, त्या सेंटरला आपल्याला चूज करायचं आहे व्हाईल यू आर अप्लाइंग फॉर द ॲप्लिकेशन. जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहात, तर हे आपले प्रीचे सेंटर्स आहेत. व्हेरी सेम. आता हे मेन्सचे सेंटर आहे. आता याच्यासाठी मेन्स एक्झामसाठी जे सेंटर आहे, हे नावं तुम्ही स्क्रीनवर जे दिलेले आहे ते बिलकुल तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. आता याच्यामध्ये तुमच्या सिटीच्या सर्वात जवळ, जर तुम्ही ज्या सिटीत आहात त्या सिटीचं सेंटर असेल तर नो प्रॉब्लेम. पण जी सिटी तुमची आहे, कदाचित त्या सिटीमध्ये जर समजा मेन्सचं सेंटर नसेल, तर आपल्याला जी सर्वात जवळ जी सिटी आपल्याला पडणार आहे, आपली स्वतःची सिटी सोडून त्या सिटीमध्ये जाऊन त्या सिटीला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ॲज अ मेन्सचं सेंटर. याच्याबद्दलही जास्त काही चर्चेची गरज आपल्याला नाहीये. यस, सिलेक्शन प्रोसेस. सर IBPS PO ची सिलेक्शन प्रोसेस कशी असते बघा, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. IBPS PO ची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती या 3 पॅटर्न मधून फॉलो केली जाते. सिलेक्शन प्रोसेस, द एलिजिबल कॅन्डिडेट्स रिक्वायर्ड टू रजिस्टर ऑनलाईन फॉर दी रिक्रुटमेंट प्रोसेस विच विल बी हेल्ड इन 3 फेजेस. आपल्याला बेसिकली या 3 फेजमध्ये आपल्याला इथून जायचं आहे. आपला पहिला प्रीचा पेपर होणार, त्याच्यानंतर मेन्सचा पेपर होणार, आणि त्याच्यानंतर आपला इंटरव्ह्यू होणार. आता इथे जर बघितलं सर, प्रीचा पेपर हा जो आहे हा 100 मार्काचा असतो, मेन्सचा पेपर जो आहे तो 225 मार्क्सचा असतो, आणि इंटरव्ह्यूला जे मार्क त्यांनी अलॉट केलेले आहेत ते बेसिकली सांगताना 100 मार्काचा इंटरव्ह्यू आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. अशा पद्धतीचा क्रायटेरिया आहे. खाली त्यांनी दिलंय की हा जो रिलेटिव्ह रेशो असतो, हे जे वेटेज आहे, आता याच्यात तो प्रीचा पेपर दिला. माय डिअर स्टुडंट्स, हा लक्षात घ्या, प्रीचा पेपर इज जस्ट क्वालिफाईंग नेचर पेपर. हे आम्ही प्रत्येक नोटिफिकेशन मध्ये सांगत असतो, क्लासमध्ये पण सांगतो, आणि जे ओल्ड बँकिंग ॲस्पिरंट्स आहेत त्यांना या गोष्टीचा अंदाज आहे. पण जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जर सांगायचं झालं तर प्रीचा पेपर इज ऑलवेज अ क्वालिफाईंग नेचर. तो फक्त आपल्याला सेकंड राऊंडला घेऊन जातो. प्रीमध्ये आपल्याला किती मार्क मिळणार आहे त्याचं फायनल कॅल्क्युलेशन आपल्या फायनल मेरिटमध्ये होणार नाही. त्याच्यानंतर आपला मेन्सचा पेपर या ठिकाणी आहे. मेन्स पेपर बघा 250 मार्क्सचा असेल, आणि इंटरव्ह्यू जो आहे तो 100 मार्क्सचा असेल. तर हा 250 आणि 100 मार्क यांना आपल्याला 80:20 ह्या कॅटेगरीमध्ये त्यांनी फायनली कन्वर्ट करतात, आणि त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ दॅट 100% आपला जो आहे रिझल्ट तो या ठिकाणी लावला जातो. 80:20चं वेटेज मेन्स आणि इंटरव्ह्यूला आपलं या ठिकाणी असेल. सर प्रीचा पेपर नेमका कसा असतो? आता प्रीच्या पेपरमध्ये त्यांनी यावर्षी थोडेसे चेंजेस जे आहेत या ठिकाणी केलेले आहेत. आपण बघू शकता, प्रीला फक्त 3 सब्जेक्ट आपल्याला विचारले जातात. त्याच्यातला पहिला सब्जेक्ट आहे इंग्लिश लँग्वेज, त्याच्यानंतर दुसरा जो आहे तो आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, ज्याला आपण मॅथ्स असं म्हणतो सोप्या भाषेमध्ये, आणि तिसरा आहे रिझनिंग ॲबिलिटी. आणि इथे जर बघितलं, इंग्लिशचे 30 क्वेश्चन आहे, त्याच्यानंतर 30 मार्क्स आहे, आणि 20 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिलाय. आणि मीडियम ऑफ द एक्झाम जे आहे इंग्लिशचं, ते इंग्लिशमधूनच असणार आहे. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मॅथ्स, इथं 35 प्रश्न त्यांनी दिलेले आहेत, मार्क मात्र 30 आहेत. इथं इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये आपल्याला जो क्वेश्चन आहे तो अपियर होऊ शकतो. 20 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी आहे. रिझनिंग ॲबिलिटीसाठी 35 प्रश्न आहे, आणि एक 40 मार्काचा पॅटर्न आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. मीडियम जो आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये असेल 20 मिनिटं. म्हणजे त्यांनी काय केलं, मॅथ्सचे 5 मार्क काढून जे आहे ते यावेळेला रिझनिंगमध्ये ॲड केलेले आहेत. त्याच्यामुळे रिझनिंगचं वेटेज जे आहे ते या ठिकाणी थोडंसं वाढलेलं आहे. ॲज वे ऑल नो की रिझनिंगचा सब्जेक्ट हा मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचा फेवरेटच असतो. त्याच्यामुळे एक चांगली संधी
मला असं वाटतं या ठिकाणी चालून आलेली आहे. त्याच्यामुळे या अशा पद्धतीने आपला प्रीचा पेपर असेल. लक्षात ठेवा हा प्रीचा पेपर फक्त क्वालिफाईंग नेचरचा असणार आहे. त्याच्यानंतर सर मेन्सचा पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, तर मेन्सचा जो पेपरचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं रिझनिंग इथं असणारे 40 क्वेश्चन आणि त्याच्यानंतर 60 मार्क आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. 50 मिनिटाचा वेळ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस इन्क्लुडिंग RBI सर्क्युलर्स आणि एक्सेट्रा एक्सेट्रा असे 35 प्रश्न असणारे आपल्याला, पण मार्क मात्र 50 दिलेले आहेत. याच्यासाठी आपल्याला जो वेळ दिलाय तो दिलाय सर 25 मिनिटाचा. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे 35 प्रश्न आहेत. त्याच्यानंतर 40 मार्क आहेत. याचं मीडियम ऑफ द एक्झाम जो आहे ते इंग्लिशच असेल आणि 40 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिलाय. डेटा अनालिसिस मॅथ्समध्ये जर आपण बघितलं तर अगेन 35 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर 50 मार्क आहे आणि 45 मिनिटाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिलाय. असा हा जो आपला ऑब्जेक्टिव्ह पेपर आहे याच्यामध्ये आपल्याला टोटल 145 प्रश्न आणि 200 मार्क असा हा पॅटर्न आपला असेल, ज्याच्यासाठी आपल्याकडे 160 मिनिटाचा वेळ या ठिकाणी आहे. आणि याच्यानंतर लगेचच्या लगेच हा ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर आपला सबमिट झाला की त्याच्यानंतर लगेच आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, ज्याच्यामध्ये एसे अँड कॉम्प्रेहेन्शन यावेळेस असणार आहे. जनरली मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर एसे आणि लेटर होतं, यावेळेस त्यांनी तिथेही पॅटर्न थोडासा चेंज केला आहे. एक एसे आणि कॉम्प्रेहेन्शन म्हणजे एक पॅसेज, त्याचे आन्सर क्वेश्चन आन्सर आपल्याला या ठिकाणी करायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन 2च असणार आहे असं त्यांनी इथं या ठिकाणी म्हणलंय की एसे आणि कॉम्प्रेहेन्शन. पण त्याच्यासाठी 25 मार्क असेल आणि त्याच्यासाठीचा सेपरेट वेळ आपल्याला जो दिला जातो तो आहे 30 मिनिटाचा, म्हणजे 160 मिनिटाचा ऑब्जेक्टिव्ह आणि 30 मिनिटाचा डिस्क्रिप्टिव्ह, असे टोटल 190 मिनिटाचा आपला हा मेन्सचा पेपर असणार आहे. ही अशी आपली सिलेक्शन प्रोसेस असेल. आणि ऑब्विसली हे जे टोटल मार्क आहेत आपले 200 + 25, या 225 मार्क पैकी यू आर सपोज टू बी क्वालिफाय फॉर इंटरव्ह्यू. तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार, मग 225 पैकी मिळालेले मार्क आणि इंटरव्ह्यूमध्ये मिळालेले मार्क याच्यावर तुमचं फायनल मेरिट जे आहे ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, ज्याचा वेटेज मी तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी की 80:20 मध्ये आपल्याला हे जे आहे ते या ठिकाणी वाटून दिलेला आहे. सर ॲप्लिकेशनसाठी आपल्याला लागणाऱ्या काही रिक्वायरमेंट जे आहे ते या ठिकाणी आपल्याला इम्पॉर्टंट दिले की सर आता आपल्याला कॅन्डिडेट रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन फॉर द ॲप्लिकेशन प्रोसेस. या मी प्रत्येक वेळेला सांगतो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर, ID प्रूफ, कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू अपलोड देअर. आपल्याला फोटो अपलोड करावा लागतो, सिग्नेचर अपलोड करावे लागते, लेफ्ट थंब असतो. त्याच्यानंतर आपलं हँड रिटन डिक्लेरेशन पण आहे, याच्यामध्ये आपल्याला फोटोग्राफची साईज 20 ते 50 KB मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर सिग्नेचर 10 ते 20 मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे ते 20 ते 50 मध्ये पाहिजे. त्याच्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन हे 50 ते 100 KB मध्ये पाहिजे. तर या साईज जे आहेत आपल्याला रेडी करून ठेवायच्या, या आपल्याला प्रत्येक वेळेला उपयोगात येणार आहे. आणि आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे ऑल इन वन वेबसाईट फॉर द IBPS ती आहे सर www.ibps.in. अशा पद्धतीने आपल्याला कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी फॉलो करावा लागेल. सर पुढे आलोय आपण. सर हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे तर ते कशा प्रकारचं असणार आहे आपलं हँड रिटन डिक्लेरेशन. तिथे बघा हँड रिटन डिक्लेरेशन मी तुमच्या स्क्रीनवर दिसतंय आणि आपल्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये हे आहे ऑलरेडी. मी थोडं स्क्रीनच्या बाजूला झालोय. तिथे आपल्याला अशा पद्धतीचं जे हँड रिटन डिक्लेरेशन जे आहे ते आपल्या स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये आपल्याला या ठिकाणी रेडी ठेवायचं आहे. त्याला स्कॅन करून त्याला ती जी साईज मी तुम्हाला सांगितली ती साईज जी आहे त्या साईजमध्ये आपल्याला त्याला प्रॉपरली सेव्ह करून ठेवायचं आहे, ज्याची साईज आहे 50 KB ते 100 KB. अशा पद्धतीने आपल्याला हा हँड रिटन डिक्लेरेशन आपला रेडी ठेवायचा आहे. चला पुढे जातोय आपण. पुढे जर आलो ॲज युजल, आता आपलं जे आजचा जे सगळ्यात महत्त्वाचा जो पोर्शन होता आपला तो हाच आहे इन शॉर्ट की आपला IBPS POची एक सुंदर आणि खूप मोस्ट अवेटेड जी काही एक रिक्रुटमेंट आहे, जी विद्यार्थी दरवर्षी वाट बघतात, ती आपल्याला यावर्षी लवकरात लवकर भेटीला आलेली आहे. तिचा उपयोग आपण करावा, त्या सुवर्ण संधीचा चांगला फायदा आपण घ्यावा. यासाठी आपण बॅचेस पण ऑलरेडी स्टार्ट केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचं साकार एज्युकेशनशी जे जुनं नातं आहे त्या विद्यार्थ्यांनी पण थोडंसं, जे विद्यार्थी रेडी आहात, ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे या बँकिंग प्रिपरेशन करण्याची, त्यांना साकार एज्युकेशनचा जो एक रेफरन्स आहे तो तुमच्या बाजूने दिला गेला पाहिजे. आपण तेवढी मेहनत विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी करून घेणार आहोत आणि ती नेहमी करत असतो. त्याच्यामुळे आता तुम्ही युट्यूबला जर असाल, युट्यूबला तुम्ही आता ऑलरेडी आम्हाला बघताय, हा व्हिडिओ युट्यूबलाच आहे आपला. त्याच्यामुळे जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केला असेल आम्हाला तर वेल अँड गुड. जर केलं नसेल तर पुढे येणाऱ्या जे काही नवीन नवीन अपडेटेड नोटिफिकेशन्स आणि नवीन नवीन व्हिडिओज जे आहे त्या बाबतीतली आपल्याला माहिती इझिली मिळावी, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूबच्या चॅनलला जे आहे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्या टेलिग्राम साकार एज्युकेशन नाशिक नावाचं आपलं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्या टेलिग्रामच्या चॅनलला सुद्धा तुम्ही लोक या ठिकाणी जॉईन होऊ शकतात. आणि पुढचे जे काही नवीन नवीन अपडेट जे आहेत ते आमच्या बाजूने दिले जाणार आहेत ते तुमच्यापर्यंत खूप आरामात आणि इझिली तुम्हाला मिळतील. अशा पॉईंट ऑफ व्ह्यूने ते आपल्याला जर पाहिजे असतील तर आपल्याला टेलिग्रामचं चॅनल सुद्धा आपल्याला या ठिकाणी जॉईन करायचं आहे. इंस्टाग्राम
ऑब्विसली आता पूर्ण जग जे आहे इंस्टाग्रामला आलंय, त्याच्यामुळे आम्हाला इंस्टाग्रामला यावं लागलंय. तुम्ही इंस्टाग्रामला सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता. सो मेनी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन्स वी आर गोइंग टू प्रोव्हाइड ऑन इंस्टाग्राम ऑल्सो, कारण मोस्ट ऑफ द विद्यार्थी इंस्टाग्रामला असतात. त्याच्यामुळे नवीन नोटिफिकेशन आले, नवीन रिक्रुटमेंट आली आहे, त्याच्यानंतर नवीन रिझल्ट लागलाय, त्याच्यानंतर काही नवीन अपडेट असतील रिगार्डिंग साकार अँड दी रिक्रुटमेंट, एनिथिंग अबाउट ऑल दिस थिंग्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण इंस्टाग्रामवर सुद्धा आपल्या या ठिकाणी शेअर करत असतो. त्याच्यानंतर व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे आपला, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही ॲड झालेला तर ॲक्च्युली आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, त्याच्यामुळे इथं परत मी जास्त वेळ तुमचा न घेता तुम्ही व्हॉट्सअपला सुद्धा आपल्या जॉईन होऊ शकतात. अशा पद्धतीचा एक पोर्शन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आणि अल्टिमेटली या ठिकाणी आपल्याला आता थांबायची वेळ आली आहे, पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी हेच सांगेल परत जाता की लक्षात ठेवा, संधी ज्या आहेत, संधी ह्या येत असतात, संधी ह्या जात असतात, पण त्या संधीचं सोनं जर आपल्याला करायचं असेल तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याला मेहनतही तेवढीच करावी लागेल. जर बिना मेहनतीचं जर तुम्ही म्हणत असाल की मला IBPS PO सारखा ज्याचं ॲन्युअल पॅकेज 12 ते 15 लाखाचा असेल असा जॉब जर मला हवा असेल, सो माय डिअर स्टुडंट, दिस इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. जर तुम्हाला एवढा मोठा जॉब मिळवायचा आहे तर तुम्हाला नक्कीच तेवढी मेहनत पण त्या ठिकाणी करावी लागेल. तेवढ्या मेहनतीची तयारी ठेवा आणि ह्या आलेल्या संधीचा जो आहे एक सुवर्ण संधीचा फायदा या ठिकाणी करून घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीमधून तुम्हाला खूप जास्तीत जास्त मदत जी आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी, त्याच्यानंतर अभ्यास करण्यासाठी होईल अशी एक अपेक्षा मी बाळगतो आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या भेटीला परत एकदा येतो. तोपर्यंत नमस्कार.